मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. काल मुंबईमध्ये बेस्ट नावाची एक कंपनी आहे जी बस सर्व्हिस चालवते. त्याच्या पतपेढीच्या निवडणुकांचा निकाल आला मित्रांनो. त्याच्यामध्ये शशांकराव नावाचा कुठला लोकल नेता आहे, त्याला 21पैकी 14 जागा मिळाल्या, भाजपला 7 आणि आश्चर्य म्हणजे ठाकरे बंधूंना 0. या निवडणुकीची खासियत ही की या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू पहिल्यांदा एक जोडी म्हणून एकत्र येऊन युती म्हणून ही निवडणूक लढले आहेत आणि तरी त्यांना 0 जागा मिळाल्या. काल पहिल्यांदा जेव्हा ठाकरेंच्या एका समर्थकांनी हा रिझल्ट ट्विट केला, त्याच्यामध्ये त्यांनी अगदी उलटं लिहिलं होतं की ठाकरे बंधूंना 21 जागा आणि बाकी सगळ्यांना 0. ही मला फार मोठी कमाल वाटते आणि याचं मला आश्चर्य वाटलं आणि असं वाटलं की ठाकरे बंधू निवडणूक लढण्याची तयारी करण्याऐवजी फक्त प्रपोगंडा करत आहेत की काय. आता ते ठाकरे बंधू फक्त प्रपोगंडा करता आहे त्याची अजून काही उदाहरणं बघा. आमचे शेंडी जाणव्याचे हिंदुत्व नाही, आमचे देवळामध्ये घंटा बडवणारे हिंदुत्व नाही, हृदयात राम हाताला काम हेच आमचे हिंदुत्व, राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व. बाळा नांदगावकरला सांगितले मी गंगाजल घेणार नाही राज ठाकरे. परत राज ठाकरे मी फक्त मटण हांडी स्वीकारतो, आमच्या घरी नवरात्राला मांसाहारी नैवेद्य असतो. बाळाराजे आदित्य ठाकरे. वेगवेगळ्या ठाकरेंनी वेगवेगळ्या वेळी हिंदुत्वावर केलेली ही भाष्य आहेत. याच्या जोडीला तुम्ही उद्धव ठाकरेंचे वडापाव चाणक्य संजय राऊत यांचं एक वाक्य जोडा, ऑपरेशन सिंदूर ही एक फेल्युअर ऑपरेशन है. आणि राज ठाकरेंचे संजय राऊत संदीप देशपांडे यांनी आज या निवडणुकांमध्ये 4 जागा जिंकलेल्या भाजपने आत्मपरीक्षण करावे असं जे वाक्य जोडलं, असं जे वाक्य बोललं ते सुद्धा जर का तुम्ही याला जोडलं तर लक्षात येईल की काहीतरी भयंकर चुकतं आहे. ठाकरे बंधू फक्त प्रपोगंडा करता आहेत आणि ते फक्त भाजपला डिवचता आहेत. तुम्ही भाजपला डिवचा, पण याच्यामध्ये तुमचे स्वतःचे हिंदू मतदार डिवचले जात आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही का. हे सगळे जणू काही कमी होते म्हणून ठाकरेंनी बेस्ट कामगारांची ग्रॅच्युटीसुद्धा गबन केली असा आरोप होतो आहे. हा आरोप अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे मोदींशी वैर, अमित शहांना आव्हान, अगदी फडणवीसांची दगाबाजीसुद्धा राजकारण म्हणून सोडून देता येईल, पण कामगारांच्या घामाचे पैसे. मित्रांनो मला धक्का बसला, हे अंडरस्टेटमेंट आहे, काय बोलावं हे कळेना. छे छे छे, हे अक्षरशः पाप आहे. बाळासाहेबांच्या पुत्रावरती केलेला हा आरोप खोटा ठरो एवढीच देवाच्या चरणी विनंती. काही आठवडे मागे राज ठाकरे भाजपला लक्ष करत ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो आहे हे वाक्य आठवले. मी आज राज ठाकरेंची पूर्ण सहमत आहे. फरक इतकाच की स्वतः राज ठाकरेच ठाकरे ब्रँड संपवण्याचा